जय सियाराम. मी स्वरा चाळके आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. आणि हे हेअर क्लिप वगैरे आहेत. तर मी अशा प्रकारचे हेअर क्लिप, हेअर बो, क्रंचेस वगैरे बनवते. हा 3 लेअरचा हेअर क्लिप आहे. तर सॅटिन, सिल्क आणि ऑर्गॅन्झा अशा वेगवेगळ्या प्रकारमध्ये बनवते, वेगवेगळ्या कापडमध्ये. आणि आज मकर संक्रांत आहे, तर मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि मकर संक्रांतीनिमित्त मी हिरवी साडी घातली होती. आणि आता मकर संक्रांतीची तयारी चालू आहे. त्याच्यासाठी मी चौरंगाभोवती रांगोळी काढते. आणि रांगोळीमध्ये मी 2च कलर यूज केलेले आहेत. आणि हे कलर मी छोटा साचा मिळतो रांगोळीचा, त्याच्याने टाकते. आणि समोरासमोर मी 2 कलर वापरते आणि इकडे समोरासमोर 2. आणि व्हाईट रांगोळी मी हाताच्या साहाय्याने सुंदरशी रांगोळी काढणार आहे. तर प्लीज व्हिडिओमध्येच कट न करता लास्टपर्यंत बघा. आणि अशा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील किंवा ही व्हिडिओ माझी आवडली असेल तर प्लीज कमेंट्स करा आणि सांगा मला. मी अशाच व्हिडिओ नेहमी अपलोड करत असते शॉर्टमधल्या, की हेअर ॲसेसरीजवरती असतात. ज्याच्यामध्ये हेअर क्लिप वगैरे असे सगळ्या प्रकारचे बनवते आणि त्या तयार करताना पण अपलोड करते. आणि जर तुम्हाला आवडल्या असतील तर प्लीज ऑर्डर करू शकता. मी ऑफलाईन आणि ऑनलाईनही करते. मिशोवरती माझा अकाउंट आहे, तर मिशोवरती मी सेलिंग करते. ही अशा प्रकारची मी रांगोळी आज सुंदर अशी रांगोळी काढत आहे. आणि तुम्ही कशा टाईपमध्ये हाताने काढता, साच्याने काढता, ही तुम्हाला रांगोळी काढण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्स करा आणि नक्की सांगा की तुम्ही कशा प्रकारे काढता. ही अशी सुंदर अशी सुरेख रांगोळी मी काढलेली आहे. आणि आपला छोटासा बिझनेस जो आहे हेअर ॲसेसरीजचा, तो आता थोडा ग्रो करायला सुरुवात झाली. अशा प्रकारे ही रांगोळी मी कंप्लीट केलेली आहे. आणि आता याच्यानंतर मकर संक्रांतीचं सगळं जे तयारी आहे, म्हणजे मांडणी वगैरे, ती मी याच्यानंतर पुढे करणारच आहे. ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स नक्की करा. आणि आपण अशीच रांगोळी डोअरमध्ये पण काढणार आहोत. तर आता आपण डोअरमध्ये पण काढून घेऊया आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं. आमचा मेन दरवाजा आहे, तर दरवाजामध्ये पण मी त्याच सहाय्याने रांगोळी पाडते. आणि ही रांगोळी रेड कलरच यूज केला आहे. जो आतमध्ये कलर यूज केलेत तेच मी बाहेर पण केलेत. आणि 2 कलरमध्येच मी रांगोळी काढते. आता ह्याच्या साच्याने मी दुसरा कलर ह्याच्यावरती मध्ये टाकून घेणार आहे, जेणेकरून रांगोळी एकदम मस्त दिसेल किंवा मस्त वाटेल अशा प्रकारे. आणि मी थोडंसं मुठीमध्ये रांगोळी घेते आणि पाडते. त्याचं कारण असं आहे की रांगोळी आपण जे बोटानेच टाकतो तिचं एवढा उठून दिसत नाही. असे जी रांगोळी आपल्या मुठीतून पडते ती थोडीशी जास्त पडते, पण दिसायलाही छान दिसते. आणि तुम्हाला ही रांगोळी कशी वाटते हे नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि असे व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर मला नक्की सांगा. आणि जर आवडलंच असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपण म्हणजे मी नवीन व्हिडिओ अशाच प्रकारच्या घेऊन येईन लवकरात लवकर.